एकेकाळी सांगली जिल्ह्याचा दबदबा होता। स्वर्गीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना सांगलीतून राज्याच्या उमेदवारी ह्या वाटल्या जायच्या। मात्र आज वसंतदादांच्या घराण्यावर आणि वसंतदादांच्या नातू विशालदादा यांच्या उमेदवारीबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। त्यातच काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी आजच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप निर्माण झाला आहे। नेमकं विश्वजित कदमांची ही भूमिका कशी आहे, आपल्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा की कदम साहेबांची जी भूमिका आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? आमचे नेते विश्वजित कदम साहेबांनी जो निर्णय घेतला आहे हा निर्णय फक्त वरिष्ठांना सांगली जिल्ह्यातली काँग्रेसची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न आहे आणि ह्या बाबतीत आपण त्यांना नाराज किंवा असं म्हणता येत नाही। फक्त काँग्रेसची एवढी प्रचंड ताकद असताना तिकीट काँग्रेसला दिलं जात नाही, हे लय मोठं दुर्दैव आहे। हे दाखवण्याचा प्रयत्न फक्त विश्वजित कदम साहेबांनी केला आहे। तुम्हाला काय वाटतंय, त्यांनी पत्रच दिलेलं आहे नाना पटोलेंना की आजच्या बैठकीला मी जाणारच नाही जोपर्यंत सांगलीचा विषय मिटत नाही, हे योग्य आहे का भूमिका? नाही, निश्चितच डॉक्टर विश्वजित कदमांनी आज जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामधनं त्यांनी पक्षश्रेष्ठींना फक्त एवढंच अगदी नम्रपणे ते सांगू इच्छितात की सांगली ही परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। येथील जनतेची नाळ काँग्रेसशी जोडलेली आहे। काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत याच्या मागच्या काळातही आक्रमक राहिलेत। काँग्रेसचे नेते या ठिकाणचे सगळे प्रश्न सोडवू शकते आणि ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाही तर सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की काँग्रेसचा उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये उभा राहिला तर भाजपच्या उमेदवाराला निश्चितपणे धूळ चाटेल आणि ते केंद्रामध्ये जी भाजपची हुकुमशाही राजवट आहे ती उलटवण्यासाठी जो काही लोकांमध्ये रोष आहे तो रोष काँग्रेसच्या उमेदवाराच्या माध्यमातून निघाला पाहिजे। आणि विश्वजित कदमांनी जी भूमिका घेतलेली आहे ती ते पक्षश्रेष्ठींना अगदी नम्रपणे एवढं पण ठामपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जी काय तळमळ आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जी खतखत आहे ती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचं काम आज डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी केले। मला असं वाटतं की काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीनं डॉक्टर विश्वजित कदम हे प्रतिनिधित्व करतात आणि त्या प्रतिनिधित्वाचं एक जी भूमिका आहे ती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेलं आहे। कृपया त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भूकंप किंवा इतर कोणतेही गैरअर्थ याच्यामध्ये काढू नये असे सर्वसामान्य काँग्रेसची या ठिकाणी कार्यकर्त्यांची भावना आहे। कारण गेले कित्येक वर्ष जो या जिल्ह्यामध्ये काँग्रेस थोडंसं सुप्त अवस्थेत कार्यकर्ता जो होता तो या जोडगिळीच्या माध्यमातून डॉक्टर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या रूपानं काँग्रेसला परत एकदा नवचैतन्य निर्माण होईल अशी आशा या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि तीच आशा जी निर्माण झाली ती पक्षश्रेष्ठींना त्याचं आपण दाखवलं पाहिजे की बाबा पक्षश्रेष्ठी आहात आपण आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत हा दाखवण्याचा त्यांचा फक्त प्रयत्न आहे। तुम्हाला काय वाटतंय, थोडक्यामध्ये सांगा की ही जागा काँग्रेसला मिळावी किंवा विशालदादा हे उमेदवार असावेत का? वाटतं स्वाभाविकच आहे। हा मतदारसंघ हा सांगली काँग्रेसचाच आहे आणि आमचे नेते विश्वजित कदम साहेबांनी जे पत्र दिले आहे ते पत्र नसून ह्या मागील त्यांचे सर्व नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे 5 वर्षाचं संघटन आहे, काम आहे। एवढं सगळं 5 वर्ष करून पक्षाची सीट निवडून येत असताना पक्षाकडं असा हा रिस्पॉन्स जर मिळत नसेल, या पत्राद्वारे त्यांनी हा रोष व्यक्त केलेला आहे की काँग्रेसची सीट निघत असताना तुम्ही ती काँग्रेसची सीट द्यावी आणि या सीट दिल्यानंतर ही काँग्रेसमधून ही सीट निवडून येऊ शकते। यासाठी कार्यकर्ते असतील, सर्व नेते असतील, तळागाळातील कार्यकर्ते घेऊन जीवाचं रान करून ही सीट निवडून आणतील, यासाठी हे पत्रात एक मेसेज दिलेला आहे। नक्कीच तुमचं काय मत आहे, जर ही सीट काँग्रेसला नाही गेली तर काय काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार आहे? आमचे मार्गदर्शक नेते विश्वजित कदम साहेब सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहे। पण आम्हाला एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आम्हाला एक वाटते की काँग्रेसला ही सीट मिळावी, जागा मिळावी असं। तुमचं काय मत आहे? कारण सांगली शहरात किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्षाची ताकद प्रचंड आहे। गेल्या 5 वर्षापासून पक्षाने अविरत कष्ट करून गेल्या 2 वर्षापासून पक्षाची तयारी चालू आहे आणि हे आपल्याला जागा मिळावी हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। नक्कीच गेल्या काही वर्षामध्ये काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गटबाजी होती, दुफळी होती आणि याचा फटका आज विशाल पाटील यांच्या या उमेदवारीला बसतोय का अशी एक चर्चा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे। मात्र विशाल पाटील यांना उमेदवारी डावलली गेल्यामुळं किंवा त्यांच्या नावाचा अद्याप विचार झाला नसल्यामुळं काँग्रेस नेत्यांचं मात्र या निमित्तानं मनोमिलन झालेलं आहे।
आणि काँग्रेसची एकजूट जिल्ह्याची ताकद ही राज्यावर आता दबाव टाकत आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा ही अजूनही काँग्रेसला सोडली जावी यासाठी विश्वजित कदम असतील किंवा जिल्ह्यातले अन्य काँग्रेस नेते असतील हे मोठ्या प्रेशर गट त्यांनी निर्माण केलेला आहे आणि या माध्यमातून अजूनही सांगलीसाठी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस ही आग्रही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.